वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता या दोन श्लोकामध्ये परमेश्वराचे गुण सांगितलेले आहेत. परमेश्वर कसा आहे आणि त्याचा अर्थातच चिंतन करणं वगैरे पुढे आलंच आहे. श्लोक आहे 9वा आणि 10वा. 9वा श्लोक आहे, कविं पुराण मनुषासितारम अणोरणीयान समनुस्मरेद्यः सर्वस्य दातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. भगवंत सांगतात की जो पुरुष अशा भगवंताचं चिंतन करतो, तो भगवंत कसा आहे ते सांगतात. एक 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 गुण सांगतात की तो कविम. आजकाल काय झालंय, कवी म्हणजे कविता लिहिणारा कवी अशी आजची सध्याची व्याख्या आहे. पण त्यावेळी पुरातनकाली कवी म्हणजे सर्वज्ञ पुरुषालाच कवी म्हणायचे. कारण असे ज्ञानवान पुरुषच मुळे काव्यामध्ये सगळं तत्वज्ञान सांगायचे. सो महाभारत नाही का काव्यात आहे, रामायण सगळं काव्यात आहे. हे कवी म्हणजे तत्वज्ञ असायचे, त्याला सगळं ज्ञान असायचं त्यांना, आणि त्याला कवी शब्द वापरला जायचा. आज काही चार वेळी लिहिले की त्याला कवी म्हणतात, तसं नाही येतो त्यावेळेला, म्हणून कवी म्हटले की जो सर्वज्ञ आहे, सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. कारण सगळं ब्रह्मांड त्यांनीच निर्माण केलं. ज्ञान असल्याचे निर्माण करणार आहे का? त्याचा तो सर्वज्ञ आहे. पुराणम म्हणजे अनादी आहे. त्याचा आधी नाही, केव्हा सुरू झाला माहित नाही. तर केव्हा जन्म झाला काही सांगता येणार नाही. तर अनादी अनंत आहे, कधीपर्यंत असणार ते पण सांगता येत नाही. म्हणून परमात्मा हा सर्वज्ञ आहे, अनादी आहे. अनुशासितारम, अनुशासन करणार आहे. अनुशासन म्हणजे काय? गव्हर्नन्स. गव्हर्नन्स असं इंग्रजीला म्हणतो. की सगळं चांगलं वाईट सगळं बघायचं, चांगल्याला मदत करायची, वाईटाला शास्त्राचं. जसे आपले सध्याचे सरकारी कायदे असतात, त्या चांगल्या गोष्टीला सरकार पुरस्कार पण देतं, पण गुन्हा केला असेल तर शिक्षा पण देतं. दोन्ही गोष्टी करणं म्हणजे अनुशासन आहे, लक्षात घ्या. हा अनुशासक आहे, सगळ्यांचं नियंत्रण करणार आहे. म्हणजे शुभ काम केलं असेल शुभ पुण्य फळ देणार, अशुभ केलं असेल अशुभ फळ देणार, दोन्ही करणार आहे. त्या म्हणून त्याला अनुशासितारम असं म्हटलंय. अणोह अणियासम, अणु म्हणजे सूक्ष्म, ला इंग्रजीमध्ये ॲटम असं म्हणतात. पुढे मॉलिक्युल आहे, त्याच्यापेक्षा आणखीन सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉन वगैरे आणखीन सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्मापेक्षाही अतिसूक्ष्म, म्हणजे सूक्ष्म पुष्कळ कमी आहे. आणि आपल्या तत्वज्ञानाच्या परिभाषेत सूक्ष्म म्हणजे जे पंचज्ञानेंद्रियाला जाणवत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाला जाणवतं त्याला स्थूल म्हणतात. म्हणून सूक्ष्म हे नेहमी चेतना स्वरूप असते, शक्तिरूप असते. शक्ती सूक्ष्म असते, शक्तीला काही आकार नसतं, नो डायमेन्शन. पण सूक्ष्मापेक्षाही अतिसूक्ष्म, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म नाही, सूक्ष्मापेक्षाही अतिसूक्ष्म, म्हणजे तो जाणवणारच नाही, इतका सूक्ष्म आहे असा तो आहे. सर्वस्व धाता म्हणजे सगळ्यांचं धारण पोषण करणार आहे. धारण पोषणाला तोच कारणीभूत आहे. आता एवढी झाडं आहेत, पशुपक्षी आहेत, ते कोण धारण पोषण करते? परमात्माच करतोय. सगळ्या प्राण्यांचा पण तोच करतो, मनुष्याचं पण तोच करतो. माणसाला वाटतं की माझं मी करतो सगळं. हा अहंकार आहे, पण खरं मी तोच करतो, सगळं व्यवस्था मी करून देतो. आपण फक्त कारणीभूत असतो, निमित्त कारण असतं आपण. मूळ कारण परमात्माच आहे सगळ्याचं. म्हणून सगळ्यांचं धारण पोषण करणार आहे तो. अचिंत्य रूपम म्हणजे त्याचं चिंतन सुद्धा करता येणार नाही. हे पंचज्ञानेंद्रियाला जाणवत तर नाहीच, पण मन सूक्ष्म आहे ना. मन काय स्थूल नाही, दिसत नाही मन कुठे. पंचज्ञानेंद्रियाला जाणवत नाही, पण आहे, ते सूक्ष्म आहे. मग तो त्या मनाला देखील ते चिंतन करता येत नाही, असा तोही आहे. अचिंत्य रूपम, मनालाही चिंतन करता येणार नाही असं आहे. आदित्य वर्णम, सूर्याप्रमाणे नेहमी प्रकाश देणार आहे. सूर्य कायम प्रकाश देतो, असा विचार करत नाही मला प्रकाश उपयोगी पडणार आहे का नाही, चांगल्या लोकांना देऊ का, ह्या लोकांना द्यायला पाहिजे, ह्यांना द्यायला नको, आज द्यायला पाहिजे, उद्या द्यायला नको, काहीच विचार करत नाही. त्या प्रकाशाचा काय उपयोग होणार आहे याचाही विचार करत नाही. ह्याच्या प्रकाशात काय चांगली कामं करतील का वाईट करतील, काय कामं करायची लोक चांगली करतात वाईट करतात त्याच प्रकाशात करतात. पण सगळ्यांना प्रकाशित करण्याचं काम सूर्य करतं. तसा हा परमात्मा सगळ्यांनाच शक्ती देतो. त्याचा वापर काही लोक चुकीचा करतात, त्यामुळे ते त्रासदायक होतं, समाजाला भाग निराळा. पण सगळ्यांना चेतनारूप
चेतना शक्ती सगळ्यांच्या मध्ये चित शक्ती आहे. तमस परस्तात. तमसा म्हणजे अज्ञान, अविद्या, अंधकार याच्याही पलीकडे आहे. म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे. कारण ज्ञान अज्ञान त्यांनी निर्माण केले. ज्ञान त्यांनी निर्माण केलं, जे नाही तो अज्ञानी, आहे तो ज्ञानी, पण निर्माता तोच आहे. म्हणून ज्ञान अज्ञान अंधकार ते सगळ्याच्या पलीकडे असणारा तमस परस्तात. आणि त्यामुळे शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वर असं वर्णन केलेलं आहे वेदांमध्ये. ला अनुस्मर आहेत, चिंतन करतो. हे वाक्य पूर्ण झालेलं नाही इथे. जो पुरुष या अशा भगवंताचं चिंतन करतो, म्हणजे अशा भगवंताचा विचार करतो. मग साहजिक चिंतन करतो म्हणजे काय आहे, त्यातले काही गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत, हा पण विचार त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्या जोडूनच पुढचा श्लोक आहे 10 नंबर. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये स्थ प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. असा जो साधना करणारा पुरुष आहे, म्हणजे एक प्राणी आहे, व्यक्ती आहे, तो दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो. मग तो काय करतो, त्याची कृती काय दिली आहे, हे सगळं भगवंताचं वर्णन जर असा श्रेष्ठ परमात्म्याला प्राप्त होतं. पण करतो काय, तर भक्तियुक्त अंतःकरणाने. भक्ती भावना जशी सगळ्याच्या पलीकडची आहे, सर्वात अतीत आहे सगळ्याच्या. अशा भक्तियुक्त अंतःकरणाने अंतकाळी सुद्धा योगबलाने, म्हणजे योगाच्या सहाय्याने भुवयांच्या मध्यभागी प्राण स्थापन करतो. आता हे अनेक ग्रंथात अनेक प्रक्रियेत वर्णन केलेलं आहे. भ्रूमध्यामध्ये प्राण स्थापन करायचं, म्हणजे आपल्या परिभाषेत मनाची पूर्ण एकाग्रता करायची तिथे, म्हणजे मग आपोआपच प्राण तिथे येतो, असा त्याचा अर्थ आपण घ्यायला हरकत नाही. नाही तर भ्रूमध्यामध्ये दृष्टी ठेवून निश्चल मनाने स्मरण करीत असतो, साधना करतो. चिंतन परमेश्वराचं कसा परमेश्वर ते वरती वर्णन केलंच आहे. तेव्हा अशी साधना जो करतो निश्चल मनाने, म्हणजे दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही, मनात दुसरे विचार येऊ द्यायचे नाहीत, केवळ ह्याच परमात्मा स्वरूपाच्या विचार ठेवून दृष्टी भ्रूमध्यामध्ये, म्हणजे प्राण भ्रूमध्यामध्ये, आणि मनामध्ये फक्त परमेश्वराचंच चिंतन असं करतो अंतकाळी सुद्धा, म्हणजे आयुष्यभर. कारण शेवटी आयुष्यभर केलं तर अंतकाळी करता येणार आहे, नाही तर काय करता नाही. ते अंतकाळी पर्यंत याचा अर्थ जीवनभर करतो असं, तो त्या दिव्य परमपुरुष परमात्म्याला प्राप्त होतो. इथं परमात्म्याचं पुन्हा दिव्य रूप सांगितले. आणि परमपुरुष, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणजे मनुष्य प्राणी स्वरूप तिथं पुरुष आहेच, तो नुसता पुरुष आहे, हा परमपुरुष आहे. त्या पुरुष या परमपुरुषाशी एकरूप होतो, हा याचा अर्थ आहे. आता परमेश्वराच्या आणखीनही काही गुण प्रार्थना प्रशंसा पुढे केली आहे, ती आपण उद्या बघू. आता या ठिकाणी थांबूया. हरि ओम. आता 11वा श्लोक आहे. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. आता यदक्षरम वेदविदो, वेदविद शब्द आलेला आहे. वेद म्हणजे सगळं ज्ञान, आपले सगळे 4 वेद आहेत आपल्याला माहिती आहे. सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे वेदामध्ये. त्या ज्ञानाचं भांडार आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. म्हणून वेदवेत्तेत विद्वान, ते सगळं ज्ञान असलेलं, वेदामधलं सगळं ज्ञान असलेले जे विद्वान आहेत, ते ज्या सच्चिदानंद स्वरूप परमपदाला अविनाशी म्हणतात. म्हणजे परमेश्वराचं परमपद, परमात्मा स्वरूप, त्याला ते अविनाशी म्हणतात. म्हणजे वेदाचं सगळं ज्ञान असून सुद्धा वेदामध्ये सकाम कर्म दिले सगळे, काही गोष्टी मिळण्याकरता काय करायला पाहिजे सगळं वर्णन सगळं आहे. पण ते देखील या परमपदाला अविनाशी म्हणतात, की हे नाश पावणारं नाही असंच आहे. नंतर आसक्ती नसलेले संन्यासी, हे सगळ्या संसाराच्या आसक्तीत सुटून गेले, त्यांना काही नकोच आहे संसारात, सगळ्या पूर्ण विरक्त झालेले आहेत, असे संन्यासी महात्मे. हे मागे वर्णन केलं, फार थोडे असतात असे.
आज अनेकातनं एखादा साधना करतो आणि त्यातला एखाद्यालाच प्राप्त होते सिद्धी. मग असे ते एखादे जे आहेत त्यातलेच ते ज्यामध्ये प्रवेश करतात जे परमात्मा स्वरूपाशी होतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ते साधना करणार आहे. ब्रह्मचर्याचं आचरण त्याच्या करतात. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्ममार्गाचं आचरण करणार अशा अर्थाने ते ब्रह्मचारी आहेत. की परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी सुद्धा ब्रह्ममार्गाचं आचरण करतात. कशा करतात? त्या परमपदावर पोचायचं म्हणून. मी त्या परमपदाच्या 3 वैशिष्ट्य सांगितले या ठिकाणी की वेदवित्ते विद्वान सुद्धा त्या परमपदाला अविनाशी म्हणतात. आसक्तीनुसार संन्यासी सगळे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची इच्छा त्यांची असते. आणि जे ब्रह्मचारी आहेत ब्रह्ममार्गाचं आचरण करणारे आहेत संसारात जोडलेले पण नाही आहेत ते ब्रह्मचर्याचं आचरण करतात. कशा करता? त्या परमपदाची इच्छा करण्याकरता. तर असं परमपद मी तुला थोडक्यात सांगतो असं भगवंत म्हणतात. अशी ती सगळी शब्दरचना आहे. त्याचं 3 पातळीवर वर्णन केलेलं परमपद म्हणजे काय हे मी तुला थोडक्यात सांगतो असं भगवंत सांगतात. त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे 12व्या-13व्या श्लोकामध्ये. तर बघूया 12व्या श्लोकात काय म्हणतात भगवान ते. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्धेचे मूर्ध्याध्यायात मनः प्राणम आस्थितो योगधारणम. आता परमेश्वराच्या प्राप्ती करून घेण्याकरता काय हे करायला पाहिजे ते भगवंतांनी या ठिकाणी सांगितले. हे सगळं केलं तर परमेश्वर पदाची प्राप्ती होईल. पहिलं काय सांगितलं? सर्वद्वाराणि संयम्य. सगळ्या दारांवरती नियंत्रण. ते दार कुठलं? आपली सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. कारण कसं आहे ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मन बाहेर जातं. डोळ्यांनी समोर काय दिसलं की मन गेलं तिकडे, कानाने काय ऐकलं की मन गेलं तिकडे, आणि मन बाहेरच्या विश्वात धावत असतं सगळं. आणि परमपदाची प्राप्ती हा अंतरंगाचा प्रवास आहे सगळा. म्हणजे नेमक्या उलट दिशेला चाललेलं असं. म्हणून ते म्हणतात की दार संयम करा दारावरती. हे सगळ्या दारांना थोडक्यात बंद करा. सगळ्या इंद्रियांची दारं बंद करा आणि मन बाहेर जाणार नाही. म्हणजे मग आतमधल्या परमात्म्याच्या परमेश्वराच्या प्राप्तीकडे ते वळू शकेल. म्हणून सर्व द्वारांवर नियंत्रण करणे हा पहिला मुद्दा त्याने सांगितला. दुसरं सांगलं मनोहृदी निरुद्धेचे. मनाला हृदयस्थानी निरुद्ध एकतान करून टाका. की बाहेर जायला लोक आहे बाहेर जायची दारं बंद करायची म्हणजे मग ते अटॅचमेंट एक संपली मनाची. पण मनाला आता आतमध्ये एकत्र करायचं आहे. हृदयाच्या ठिकाणी आत्मा असतो अशी कल्पना याच्यामध्ये. तेव्हा आत्मस्वरूपाशी त्याला एकत्र करायचं आहे. मूर्ध्याध्यायात मनः. जे प्राण जो आहे मस्तकात धारण करायचा आहे. म्हणजे मन हृदयामध्ये धारण करायचं, हृदयाशी एकाग्र करायचं. आणि प्राणाला काहीतरी भगवद्गीतेवर सांगतात. प्राणाला भगवद्गीतेवर प्राणाला मस्तकात धारण करायचं, मस्तकात स्थापन करायचं. आणि मग परमात्म्याच्या संबंधीची जी धारणा आहे म्हणजे मनाची आणि प्राणाची दोन्ही आहे